नमस्कार मंडळी, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं माझ्या छोट्याशा रेसिपी व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. तर सर्वात पहिले ही जी शेव बघताय तुम्ही, ही इतकी कुरकुरीत आणि चटपटीत आहे. खायला तर चटपटीत आहे, पण अशी छान अशी कुरकुरीत देखील आहे. जर तुम्हाला अशीच शेव बनवून पाहिजे असेल तर तुम्हाला हा जो छोटासा रेसिपी व्लॉग आहे तो पूर्ण बघावा लागेल. त्यामध्ये तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स मी सांगेल ज्यानंतर तुमची शेव देखील अशी कुरकुरीत होईल. तर सर्वात पहिले बघा, मी काही साहित्य घेतलेलं आहे शेव बनवण्यासाठी. तर बघा, ओवा आहे, जिरे आहेत, लसूण आहे, हिरवी मिरची आहे आणि मीठ आहे. तर हे जे प्रमाण आहे ते 1 किलो शेवसाठी पुरेसं आहे. बघा, तर तुम्हाला 1 किलो शेव बनवून पाहिजे असेल तर एवढं प्रमाण तुम्ही घेतलं तर तुमची शेव जी आहे ती नक्कीच चटपटीत आणि कुरकुरीत बनेल. तर सगळ्यात पहिले बघा, हे बेसन होतं 1 किलो. मी थोडीशी त्यामध्ये हळद टाकली आणि हे गरम तेलाचं मोहन त्यामध्ये घातलेलं आहे. तर हे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, हे हाताने तुम्हाला मिक्स करायचं आहे. म्हणजे तेल काय होईल ते सगळं बेसन पिठामध्ये छान प्रकारे तुम्हाला असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा वेळ असं कंटिन्युअसली तुम्हाला मिक्स केलं की म्हणजे तुमची जी शेव आहे ती छान बनेल. तर असं तुम्ही 5 ते 7 मिनटं तुम्हाला असं छान तेल आणि हळदीचं जे मिश्रण आहे त्या बेसन पिठामध्ये छान मिक्स करायचे. त्यानंतर जे मी तुम्हाला साहित्य काढून दिलं होतं तर ते साहित्य सगळं मिक्सरमध्ये असं छानपैकी बारीक, त्याचं जेवढं बारीक तुम्हाला वाटता येईल तेवढं बारीक तुम्हाला वाटून घ्यायचं आहे. छान असं मिक्सरला दळून घ्या. दळून घेतल्याच्यानंतर जे आपण बेसन, हळद आणि तुपाचं जे मिक्सचर केलं होतं त्यावर अशी कोणतीही चाळणी तुमच्याकडे जी अवेलेबल आहे, पुरणाची चाळणी असते, पिठाची असते, ती काय करा त्याच्यावर ठेवा आणि हे जे मिश्रण आहे ते पातळ करून त्या चाळणीमधून असं चमच्याने किंवा हाताने जरी तुम्ही असं गाळून घेतलं, त्याचा सगळा जो गर आहे तो त्याच्यामध्ये पडला पाहिजे. म्हणजे काय, आणि हे जे पडल्याच्यानंतर हे तुम्हाला छान असं मिक्स करायचं आहे. हातानेच मिक्स करा, कारण जितकं हाताने मिक्स कराल तेवढी तुमची शेव जी आहे ती छान तयार होईल. आपल्याला चांगलं दिसावं व्हिडिओमध्ये म्हणून आपण काय करतो, चमच्यानी हलवायला जातो, पण मग नंतर सगळं काय होतं ते बिघडून जातं. मी बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे रेसिपीजमध्ये. तर असं हाताने खूप छान प्रकारे सगळं असं मिश्रण ते छान झालं पाहिजे. सगळं असं पाणी टाकून नंतर मिक्स करा, आधीच पाणी टाकू नका. त्यानंतर बघा, हे अशा प्रकारे तुमचं मिश्रण दिसलं पाहिजे. किती पिवळं चटक दिसते की नाही. त्यानंतर याला तुम्हाला रेस्ट द्यायचा आहे 2 तासासाठी. अर्धा तास, 1 तास, 2 तास तुमच्या याच्याप्रमाणे द्या, पण रेस्ट द्या. त्यानंतर बघा, हा जो सोऱ्या आहे हा खूप मोठा सोऱ्या आहे. होईल तेवढं तुम्ही काय करा, असा फिरवायचा जो सोऱ्या असतो की नाही तेच घ्या. जर तुम्ही ते घ्याल असं दाबायचा तर ते खूप त्रास होईल तुम्हाला दाबायला. त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आणि होईल तेवढं जास्त तेल टाका त्यामध्ये. तेल टाकल्याच्यानंतर तेल गरम होईपर्यंत हे बघा, सोऱ्याला अशा प्रकारे ग्रीसिंग करून घ्या ऑइलनी. म्हणजे काय होईल, आपलं जे मिश्रण आहे शेवचं ते सोऱ्याला चिकटणार नाही. सगळीकडं असं तेल छान प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवी अशी चाळणी त्याला लावून घेऊ शकता तुम्ही, जसं की तुम्हाला जेवढी बारीक शेव पाहिजे तेवढी बारीक. आणि मिश्रण खूप जास्त पातळ करायचं नाही. आता मिश्रण घेताना तुम्ही बघितलंच असेल, माझं मिश्रण जास्त पातळ नव्हतं, खूप असं घट्टही नव्हतं, म्हणजे एकदम मीडियम सैलसर होतं ते. जास्त पातळ कराल तर शेव जी आहे ती खूप जास्त तेल अब्झॉर्ब करते आणि मग ते शेव जी आहे ती तेलकट होऊन जाते. सेम अशा प्रकारे तुम्ही जर केलं तर तुमची जी शेव आहे ती कुरकुरीत होते. बरेच जण आपण हॉटेलला वगैरे जी शेव खातो की नाही ती एकदम पातळ शेव असते, तर ती एवढी चविष्ट नाही लागत. जेवढं पीठ घट्ट असतं तेवढी शेव जी आहे ती छान बनवून तयार होते. तर बघा, अशा प्रकारे ह्या जो सोऱ्या आहे तो भरून घेऊन तेल पॅक करायचं आहे. लावून होईल तेवढा असं फिरवायचा सोऱ्या घ्या आणि गरम तेलामध्ये असं छान प्रकारे त्याला फिरवून घ्या. बघा, होईल तसं तुम्हाला जमेल तसं फिरवा. एकदम इझिली आपला तो जो सोऱ्या आहे तो तेलामध्ये फिरला जातो. त्यानंतर तयार होते आपली शेव. बघा, 1 किलोमध्ये एवढी शेव तयार झालेली आहे. अख्खं घर छान प्रकारे खाऊ शकतं. तर बघा, अशा प्रकारे तुमची शेव तयार झाली. खाऊन बघा आणि करून देखील बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमची पण शेव अशी कुरकुरीत आणि टेस्टी झाली होती का. पूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप थँक्स आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा.